नमस्कार. गणित मित्र आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन सत्र यामध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या या सत्रामध्ये अंकगणित या विषयावर आपण परिमिती, क्षेत्रफळ आणि आकारमान याविषयी समजून घेणार आहोत, काही प्रश्न सोडवणार आहोत आणि सराव करणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये जॉईन असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो, पालकांचंही स्वागत करतो आणि जे विद्यार्थी आपल्या घरी बसून या ठिकाणी आमचे सेशन्स अटेंड करतायत त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो की खूप छान पद्धतीने आपण प्रतिसाद देत आहात आणि चांगला अभ्यास आपण करत आहात. जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी गणितातील बहुतांश घटक आपण पूर्ण केलेले आहेत. उर्वरित 2-3 घटक आता आपण पूर्ण करणार आहोत. त्यामधील महत्त्वाचा घटक ज्याच्यावरती हमखास नवोदय विद्यालय आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, तर त्यासाठी आजचा जो घटक आहे तो आहे परिमिती, क्षेत्रफळ आणि आकारमान किंवा घनफळ. याला इंग्रजी माध्यमातील काही विद्यार्थी आजच्या सत्राला जॉईन असतील त्यांनाही माहिती असावं आणि समजावं म्हणून पेरिमीटर, एरिया अँड व्हॉल्यूम अशा पद्धतीने आपल्याला ते कसं काढायचं आहे, त्याची काय सूत्र आहेत हेही आपण समजून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर काही गणितीय प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर आपल्या जोडीला वैभव शिंदे सर पण आहेत, तेही आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आजच्या या सत्रामध्ये जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांनी आपण व्यवस्थित बसायचं आहे. आपल्याजवळ वही, पॅड, पेन्सिल, पट्टी किंवा पेन या सर्व साहित्यानिशी बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे काही मेजरमेंट करायचं आहे तेही आपल्याला करता यावं म्हणून हा एक प्रयत्न आहे. आणि मी आधी सांगितलं होतं की आपल्याकडे एक चांगली पट्टी आपण ठेवावी, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये सेंटीमीटर, मिलीमीटर हेही आपल्याला दिसेल आणि व्यवस्थितपणे आपण ते मेजर करू शकू. तर आपण सुरू करूया. नेमकं पेरिमीटर किंवा परिमिती म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं? आपण चॅटमध्ये रिप्लाय करू शकता की व्हॉट इज पेरिमीटर. मग आपण व्यवस्थित उदाहरणांच्या मदतीने ते समजून घेऊया. आपण कॉमेंट करू शकता की नेमकं पेरिमीटर म्हणजे काय. एखाद्या आकृतीचं किंवा एखाद्या शेताचं किंवा एखाद्या कोणत्याही क्लोज्ड फिगरचं जे पेरिमीटर आहे, व्हॉट इज पेरिमीटर. तुम्ही चॅटमध्ये रिप्लाय करू शकता. त्यालाच मराठीमध्ये आपण परिमिती असं म्हणतो. तर परिमिती म्हणजे नेमकं काय, अगदी थोडक्यात तुम्ही तुमचे कॉमेंट्स द्या, मग आपण पुढे जाऊया की नेमकं परिमिती म्हणजे काय. बघा, आपण एक छोटीशी आकृती काढूया. एक आयत आपण काढूया. आपल्याला दिसत असेल आपल्या हातात एखादी वस्तू असेल, पुस्तक असेल किंवा आपली वही असेल. त्या पुस्तक आणि वहीचं बघा आपल्या समोर एक रेक्टँगल दिसतो आहे. हा, ओके. तुम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी आपले कॉमेंट्स केलेले आहेत. हा, दिसेल एक आपल्याला आयत दिसतो आहे, रेक्टँगल दिसतो आहे. या रेक्टँगलला आपण नाव देऊया. अस्मिता कटारे म्हणते की ऍडिशन ऑफ ऑल साइड्स ऑफ एनी फिगर. ठीक आहे, आपण त्याच्यावर पण विचार करू. संदीप गायकवाड म्हणतो की बेरीज. सुवर्ण शेळके असं म्हणते सर डोंट क्लिअर सी. ओके, दिसते बघा आता
एक रेक्टँगल दिसतोय ABCD. या रेक्टँगल मध्ये किती बाजू आहेत असा जर प्रश्न आपल्याला मांडला तर तुम्ही चॅटमध्ये उत्तर देऊ शकता की किती बाजू आहेत त्या रेक्टँगलला. साइड्स ऑफ रेक्टँगल, हाऊ मेनी साइड्स आर देअर इन अ रेक्टँगल, गिवन रेक्टँगल ABCD. देअर आर 4 sides. येस, प्रमोद, हा सगळेच म्हणतायत 4 sides. जयश्री वाघ, स्वामिनी, ज्योती सोनवणे, मीनाक्षी, सीताराम ठाकरे म्हणतायत की 4 sides. व्हेरी गुड. आता कोणकोणत्या 4 sides आहेत? कोणकोणत्या 4 sides आहेत ते बघा. साइड AB, साइड BC, साइड CD आणि साइड AD अशा 4 साइड आहेत. साइड AB, साइड BC, CD आणि वॉट एव्हर DA और AD. या 4 साइड्स आहेत एका रेक्टँगलच्या. क्लास सुरू आहे. मी पाठवतो, ट्राय करा परत. हा, तर या ठिकाणी आपल्याला एक रेक्टँगल दिसतो आहे ज्याच्या साइड्स किंवा बाजू आपण बघू शकता. कोणत्याही आकृतीच्या जर आपण इथे रेक्टँगल बघितला त्याचा ही क्लोज्ड फिगर आहे. क्लोज्ड फिगर म्हणजे बंदिस्त आकृती आहे. या बंदिस्त आकृतीच्या बाहेरील ज्या बाजू आहेत त्यांना आपण जर मोजलं, त्यांची मापं मोजली आणि त्याची एकूण बेरीज केली तर त्याला आपण परिमिती म्हणतो. त्याच्यासाठी काही उदाहरणं पण आपण घेऊयात. बघा, आपण या ठिकाणी आता AB आणि साहजिकच रेक्टँगल असल्यामुळे आपण त्याला माप देऊया. समजा AB आहे 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर आणि BC आहे 4 सेंटीमीटर. तर समोरासमोरील बाजू सारख्या आहेत त्याच्यामुळे CD किंवा DC हे पण 8 सेंटीमीटर येईल आणि AD हे पण 4 सेंटीमीटर येईल. आता या रेक्टँगल ABCD किंवा आयत ABCD याची परिमिती आपण चॅटमध्ये उत्तरांमध्ये लिहू शकता. बघूया किती मुलं लिहित आहेत. जयश्री वाघ 24. 3 वेळेस आपण चॅटमध्ये टाकलं, परंतु नीट त्याच्यामध्ये युनिट अपेक्षित आहे. युनिट अपेक्षित आहे मुलांनो. आपल्याला गणित सगळ्यांना जमतं, सोडवताही येतं, परंतु त्याच्यामध्ये आपण एकक लिहायला विसरतो. तर या ठिकाणी ABCD या आयताची परिमिती काढत असताना 2 समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या सारख्या असतात. त्यामुळे याचं एक सूत्र पण आपण तयार करणार आहोत. ते सूत्र तयार करण्यापूर्वी आधी आपण त्याची बेरीज करून बघूया. 8 सेंटीमीटर अधिक 8 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर. 8 + 8 + 4 + 4 इज इक्वल टू 24. आणि सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाहीये, सेंटीमीटर. कारण सर्व बाजूंची जी लांबी आहे ती सेंटीमीटर मध्ये आहे. त्यामुळे या आयताची परिमिती आपल्याला सेंटीमीटर मध्ये लिहावी लागेल. जर इथे मीटर दिलं असतं तर मीटर आलं असतं, पण एकक काहीही दिलेलं नसेल तर तिथे 24 एकक असं आपण लिहितो. हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. येस, की जर एकक दिलेलं नसेल तर आपण 24 युनिट्स असं लिहितो, की जेही एकक असेल सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर, व्हॉट एव्हर, किलोमीटर ऑल्सो, तर ते आपल्याला जे युनिट दिलेलं असेल ते युनिट आपण लिहितो. मराठीमध्ये
काही प्रश्न उत्तरपत्रिकांमध्ये जर एकक दिलेलं नसेल उत्तर प्रश्नांमध्ये तर आपल्याला 24 एकक अशी परिमिती पण लिहावी लागते. ठीक आहे, छान पद्धतीने आपण सगळ्यांनी रिप्लाय केलेला आहे. 24 सेंटीमीटर या आकृतीची परिमिती आहे. आता आपण एक वेगळी आकृती घेऊया. एखादा चौरस आपण घेऊया. या दोनही आकृत्या घेतल्यानंतर याचं एक सूत्र कसं तयार होतं ते आपण बघूया. बघा, ज्या प्रकारे आपण आयत घेतला होता तसाच एक चौरस आपण घेतलेला आहे. त्या चौरसामध्ये सुद्धा किती बाजू आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. बाजू आहेत 4. या ठिकाणी बघा, यस, क्लिअर आता दिसतंय. इंटू भंडारे असं म्हणतात की क्लोज्ड फिगर्स हॅव अ पेरिमीटर. बर, मी आधीच सांगितलं कोणत्याही बंदिस्त आकृती म्हणजेच क्लोज्ड फिगर. यस. पुन्हा याला 4 साइड्स आहेत. स्क्वेअर LMNO. तू घे आता. स्क्वेअर चौरस LMNO ची परिमिती आपल्याला काढायची आहे. म्हणजेच पेरिमीटर ऑफ स्क्वेअर LMNO. या ठिकाणी all 4 sides of square are equal. आता आपण असं लिहूया, साइड LM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. साइड LM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मग साहजिकच इतर 3 साइड सुद्धा 10 सेंटीमीटर असतील, यामध्ये काही शंका कोणाला नसावी. ऑल 4 साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल. सो 10 सेंटीमीटर, MN, साइड MN 10 सेंटीमीटर, साइड NO और ON हा, तर या ठिकाणी साइड LM 10 सेंटीमीटर, MN 10 सेंटीमीटर, NO 10 सेंटीमीटर आणि LO ही सुद्धा 10 सेंटीमीटर आहे. आता या चौरसाची परिमिती काढण्यासाठी पुन्हा एकदा सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजेच 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 किती वेळा बेरीज करायची आहे? 4 वेळा. हा, तर 10 अधिक 10 अधिक 10 4 वेळा घेतले तर 40 सेंटीमीटर आले. म्हणजेच चौरस LMNO और पेरिमीटर ऑफ स्क्वेअर LMNO इज 40 सेंटीमीटर. आता या चौरसाची जी परिमिती आहे, हा चौरस जो आहे ती क्लोज्ड फिगर आहे. या क्लोज्ड फिगर मध्ये आपण असं एखादं इमॅजिन करा की आपलं असं एक शेत आहे, ज्या शेताला आपल्याला कुंपण करायचं आहे आणि ज्याची लांबी सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी सारखीच आहे. तर ती 100 मीटर आहे असं गृहीत धरा. तर 100 मीटरच्या चौरस शेताला या ठिकाणी आपल्याला जर कुंपण करायचं असेल तर आपल्याला पेरिमीटर माहिती पाहिजे. आणि म्हणून आपल्याला परिमिती म्हणजेच पेरिमीटर जर समजलं तर पुढे आपल्या
जीवनाच्या समज विकसित करण्यासाठी, समजण्यासाठी, कारण जेव्हा जेव्हा आपण हे सगळं जे शिकतो आहोत ते आपल्याला कुठेतरी ऍप्लिकेशन करायचं आहे, त्याचं कुठेतरी उपयोजन झालं पाहिजे, आणि म्हणून हे आपण शिकतोय. फक्त सूत्रपाठ करायचे आणि उत्तर तयार करून मार्क्स मिळवायचे, हा एवढाच उद्देश या शिक्षणाचा नाही आहे. त्यामुळे परिमिती मला समजली. आता या परिमितीचं आपण चौरसाच्या परिमितीचं एक सूत्र तयार करू शकतो. ते काय आहे? द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. लक्षात घ्या, 4 इंटू साइड. इथे सुद्धा बघा, 4 इंटू 10 केले, 4 इंटू 10, कारण साइड, एक साइड जी आहे ती 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 4 इंटू 10 इज इक्वल टू 40. यस. तर अशा पद्धतीने चौरसाच्या परिमितीचं एक सूत्र तयार होत आहे, आणि ते सूत्र म्हणजे 4 गुणिले साइड, किंवा 4 मराठीमध्ये 4 गुणिले बाजू. साहजिकच चौरसाला 4 बाजू असतात, त्यामुळे 4 गुणिले बाजू, आणि त्याचं जे उत्तर येईल त्याला एक युनिट आपण लिहायचं किंवा एकक लिहायचं, झालं आपलं परिमितीचं उत्तर. आता आपण आधी जे आयताची परिमिती पाहिली होती त्याचंही सूत्र, आता मी जो प्रश्न विचारला होता तर योगिता आयरे यांनी त्याचं उत्तर दिलं की 400. हा, मी तो एक प्रश्न आपण तयार करूया. एक शेत आहे. यस, चौरसाच्या आधारित एक प्रश्न आपण या ठिकाणी तयार करूया. प्रश्न आपण लिहितो आहे, 100 मीटर लांबीच्या चौरसाकृती शेताला कुंपण करायचे आहे. तर 4 पदरी तारेचे कुंपण करण्यासाठी किती मीटर तार लागेल? हा एक प्रश्न आपण तयार केला. याला अजून एक उपप्रश्न परीक्षेमध्ये कसा विचारला जातो त्याच्यावर पण आपण काम करू. बघा, आधी जी आकृती काढली होती तशी एक आकृती जर आपण आपल्या वहीमध्ये काढली तर आपल्या लक्षात येईल की 100 मीटर लांबीचं चौरसाकृती शेत आहे. या चौरसाकृती शेताला आपल्याला कुंपण करायचं आहे आणि ते 4 पदरी करायचं आहे. मग त्याच्यासाठी किती तार लागेल असा एक प्रश्न आहे. कांतीलाल पैठणकर, आपण 160 मीटर असं लिहिलेलं आहे. चेक युअर आन्सर. सुदाम बदादे, बघा, एक शेत आहे, त्या शेताला चौरसाकृती क्षेत्र आहे, म्हणजे शेत सुद्धा एक बंदिस्त जागा आहे, त्याला आपल्याला कुंपण करायचं आहे.
ते कुंपण कसं करायचं आहे, तर चार पदरी म्हणजे 4 वेढे तारेचे आपल्याला त्याला लावायचे आहेत. तर आपल्याला त्याची परिमिती आधी काढायची आहे आणि परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आपण शोधलंय 4 गुणिले बाजू. साहजिकच सर्व बाजू ज्या आहेत त्या 100 मीटर आहेत. काही विद्यार्थी अजूनही उत्तर देताना चुकतायत, बघूया. 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले 100, 4 गुणिले 100 बरोबर 400 मीटर. ही त्या शेताची परिमिती झाली. आता जर त्याला 4 पदरी कुंपण करायचं असेल तर साहजिकच 4 वेढे त्या तारेचे त्या शेताला होणार, म्हणजे 4 गुणिले 400. यस, 4 गुणिले परिमिती, 4 वेळेस परिमिती आपल्याला करावी लागेल त्याची. हा, तर ती आली आहे 1600 मीटर. म्हणजेच आपल्याला तारेचं कुंपण करण्यासाठी 1600 मीटर तार लागेल. आता आपण या प्रश्नाला अजून एक उपप्रश्न तयार करूया. तारेचे कुंपण करण्यासाठी किती मीटर तार लागेल त्याच्या पुढे एक प्रश्न आपण टाकू शकतो की प्रति मीटर. प्रश्नाला उपप्रश्न त्या क्वेश्चनच्या पुढे आपण तयार करतोय, प्रति मीटर रुपये 30 दराने, रुपये 30 दराने कुंपणासाठी किती खर्च होईल किंवा लागेल. आता आधीचा प्रश्न आपण सोडवलेला आहे की 4 पदरी कुंपण करण्यासाठी आपल्याला 4 गुणिले 400 म्हणजे 1600 मीटर तार लागणार आहे. तर आता 1600 मीटर एवढी तार लागेल आणि एका मीटर तारेसाठी आपल्याला 30 रुपये खर्च येणार आहे, कारण 30 रुपये दराने आपल्याला तार घ्यायची आहे. तर त्याचा एकूण खर्च किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर खर्च बरोबर प्रति मीटर तारेचा भाव किंवा आणि एकूण तार 30 गुणिले 1600 बरोबर 16 त्रिक 48, 4800 म्हणजेच 48,000. बघा, जर आपण गुणाकार करून पाहिला, शुभांगी पाटील म्हणते बरोबर 48,000 रुपये लागतील एकूण तारेचं 4 पदरी कुंपण करण्यासाठी 100 मीटरच्या शेतीला. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण परिमितीच्या संदर्भात तयार करू शकता. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सांगतो, द लेंथ ऑफ that agriculture field is 100 meter. The field is square field, so the perimeter of that square field is 400 meter and 4 rounds of that should be done by the wire, and the total perimeter of 4
rounds of wire is 1600 meter. And the next question is, for 1 meter of wire, it costs 30 rupees. So how much is the total cost? So we have to multiply 30 into 1600. So it comes 48,000 rupees expenditure for that field to be rounded with a wire. तर अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात. 4800 काहींनी उत्तर दिलंय, मी पण ते बोललो होतो, परंतु आपल्याला त्याचं उत्तर आहे 48,000. नीट आपण गुणाकार करायचा आहे. 3 शून्य आहेत, ते 3 शून्य आपण पुढे देऊन 16 त्रिक 48, 16चा टेबल 3 पर्यंत म्हटलं तर 48 आणि 3 0 गिवन. तर अशा पद्धतीने 48,000 रुपये खर्च आपल्याला या स्क्वेअर फील्ड साठी होतो आहे. आता आपण आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती या संदर्भातले 2 फॉर्म्युले तयार झाले आहेत. आयतामध्ये सुद्धा जे फॉर्म्युला तयार होतो तो 2 इंटू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ, बरोबर की नाही. 2 गुणिले लांबी, हा बघा मागच्या याच्यात आपण जाऊया, 2 लांबी आणि 2 रुंदी, आणि म्हणून याचा फॉर्म्युला आपल्याला तयार होतो 2 कंसाच्या बाहेर आपण 2 लिहूया. एक सूत्र आपण तयार करतो आहे 2 लांबी अधिक यस. आणि या प्रश्नामध्ये जर आपण त्याची किंमत टाकून बघितली तर आपल्या लक्षात येईल यस 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. यस, म्हणजेच या आयतामध्ये जर आपण त्याची फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर 2 इन ब्रॅकेट 8 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने 2 सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळाले, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. तर हे दोन्ही सूत्र कशा पद्धतीने आले हे आपण समजून घ्यावं, आणि यावरील आधारित जे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने नवोदय आणि स्कॉलरशिप साठी विचारले जातात, तर तेही आपल्याला सोडवायचे आहेत. आता आपण एखादा प्रश्न आयताच्या संदर्भामध्ये घेऊया. हा, एका आयताची लांबी एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे. व त्याची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताची रुंदी किती? सिंपल क्वेश्चन फॉर सेमी इंग्लिश और इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स. The length of rectangle is 12 centimeter and the perimeter of rectangle is 40 centimeter. Then what is the breadth of that rectangle?
we have to write the answer in comment how to calculate it. Yes, given is length is 12 centimeter and perimeter is 40 centimeter. We have to find the breadth. आता आपण त्याचं सूत्र मांडूया. परिमिती बरोबर जयश्री वाघ 32 सेंटीमीटर म्हटलंय. ज्योती सोनवणे, प्रणित बिरारी, जस्ट कॅल्क्युलेट करेक्टली. आपण सूत्र फाइंड आउट केलंय. त्या सूत्रामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहेत. बघा एक फिगर पण आपल्या समोर डिस्प्ले झालेली आहे. यस, फॉर्म्युला आपण लिहूया. परिमिती बरोबर टू इंटू लेंथ प्लस ब्रेथ. यस, पेरीमीटर इज इक्वल टू. आता आपण त्या दिलेल्या ज्या किमती आहेत त्या सूत्रानुसार टाकूया. पेरीमीटर इज 40, सो 40 इज इक्वल टू 40 is equal to 2 into length is given, that is 12, plus b, we can write b as we have to find it out. आता आपण याला सोडवूया. 40 बरोबर 2 गुणिले 12 किती होतात? 24 अधिक 2b, कारण 2 हा दोन्ही ठिकाणी त्याचा गुणाकार होतो, मल्टिप्लिकेशन होतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला ब्रेथ काढायची आहे, म्हणजे रुंदी काढायची आहे. तर आपण ऍडिशन मधले 24 तिकडे मायनस मध्ये घेऊया. 40 मायनस 24 इज इक्वल टू 2b. सो 2b इज इक्वल टू 16 इज इक्वल टू 2b. सो b इज इक्वल टू 8, as we have to divide 16 by 2 and the breadth of the rectangle is 8 centimeter. आजचा होमवर्क तुमच्यासाठी आहे की अशा पद्धतीचे 4 उदाहरणं घेऊन आपण लांबी, रुंदी आणि परिमितीचे अंक घेऊन 4 उदाहरणं तयार करायचे आहेत, ज्याच्यामध्ये लांबी दिलेली असेल, परिमिती दिलेली असेल, रुंदी काढायची आहे. परिमिती दिलेली असेल, रुंदी दिलेली असेल, लांबी काढायची आहे. असे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत. ज्योती सोनवणे असं म्हणते की मला समजलं नाही, आय कांट अंडरस्टँड. आता इथे समजण्यासारखं असं आहे की परिमिती म्हणजे काय. परिमितीचं सूत्र आपल्या समोर दाखवलं जात आहे. लेंथ 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. तर मग इथे आपल्याला फक्त दिलेल्या व्हॅल्यू त्या सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीचे 4 किंवा 5 उदाहरणं आपण तयार करायचे आहेत. मला खात्री आहे तुम्ही ते करणार आहात. सेमी इंग्लिशचे मुलं असतील का इंग्लिश माध्यमाचे मुलं असतील त्यांनी इंग्रजीमध्ये करा. ठीक आहे. आता आपण चौरसाच्या परिमितीच्या संदर्भामधला प्रश्न घेणार आहोत. बघा, हा प्रश्न 2018च्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी आलेला आहे, त्यामुळे तोच प्रश्न आपण घेऊया. चौरसाची परिमिती
आणि क्षेत्रफळाच्या संदर्भातला प्रश्न आहे, परंतु आता आपण चौरसाच्या परिमितीचा प्रश्न तयार करतोय. चौरसाची परिमिती चौसष्ट मीटर आहे. 64 मीटर आहे. तर त्या चौरसाची बाजूची लांबी किती? Perimeter of square is 64 meter. Then find out the length of side of that square. आपण सूत्र पण शिकलो आहे, समजून घेतलेलं आहे. लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर किंवा लेंथ ऑफ साइड. Formula for finding out the perimeter of square is equal to 4 into length of side किंवा 4 गुणिले बाजू असं आपण मराठीत म्हणतो. 4 गुणिले लेंथ ऑफ साइड. येस, दोन्ही पण भाषांमध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणून 4 गुणिले बाजू किंवा 4 इंटू लेंथ ऑफ साइड, अर्थातच साइड ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकूया. पेरिमीटर इज इक्वल टू 64. 4 इंटू, मग त्याला माहित नाही आपण यल म्हणूया. आता इथे सुद्धा 64 बरोबर 4 गुणिले यल, तर यल बरोबर 64/4 केलं तर आपल्याला यल मिळेल, म्हणजे त्याची लांबी मिळेल. आणि 64 भागिले 4 केले तर आपल्याला 16 मीटर. साहजिकच चौरसाची परिमिती मीटर मध्ये असेल तर आपल्याला त्या चौरसाची जी लांबी आहे ती सुद्धा मीटर मध्येच लिहावी लागणार आहे, किंबहुना ती तशी असणार आहे. ज्योती सोनोने आपण 16 सेंटीमीटर लिहिलेला आहे. 16 सेंटीमीटर नाहीये तर मीटर मध्ये आहे. जर मीटर मध्ये दिलेले असेल तर ते मीटर मध्येच येणार, हे लक्षात घ्या. आपण कुठल्याही प्रकारे घाई करायची नाहीये. बरेच मुलं युनिट लिहित नाहीत. ठीक आहे. तर यावर आधारित सुद्धा अशा प्रकारचे 4 प्रश्न, मागच्या प्रश्नांप्रमाणे 4 प्रश्न आणि या प्रश्नाप्रमाणे सुद्धा 4 प्रश्न मला अपेक्षित आहेत. या प्रश्नांना जर नवीन बनवायचं असेल तर एका चौरसाची बाजू 16 मीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती, असाही प्रश्न येऊ शकेल. बाजू दिलेली असेल, परिमिती विचारली जाते. परिमिती दिली असेल, बाजू विचारली जाते. तर 16 मीटर 16 मीटर अशा 4ही बाजू चौरसाच्या आहेत आणि म्हणून त्याची परिमिती 64 मीटर आहे. आता आपण परिमितीच्या पुढचा जो घटक आहे त्याच्याकडे जाणार आहोत. क्षेत्रफळ किंवा एरिया. आज आपण या दोनच गोष्टी घेणार आहोत जेणेकरून खूप जास्त सराव आपल्याला मिळेल. क्षेत्रफळ म्हणजेच एरिया. एक छोटीशी आकृती आपल्या समोर काढतो किंवा अजून एक प्रश्न आपल्याला देतो की आपल्याकडे मी सांगितलं होतं की पट्टी आपल्याजवळ असेलच. तर क्षेत्रफळाकडे जाण्यापूर्वी आपण एक छोटीशी एक्सरसाइज घेऊया. आपल्या हातात जी काही वही असेल, आपण ज्या वहीवर लिहितात त्या वहीचे परिमिती मला तुम्ही सांगायचं आहे. पण क्षेत्रफळाकडे जाण्यापूर्वी हा सुवर्णा कोणीतरी म्हणते की सर गिव्ह मी अ एक्स्ट्रा एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. नक्कीच तुला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देतो आहे. चला, आपापली जी वही आहे त्या वहीला पट्टीच्या साहाय्याने मोजायचं आहे आणि तुमच्या वहीची परिमिती मला इथे कॉमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे. बघूया किती मुलं उत्तर देत आहेत. आता हा सोपा प्रश्न आहे.
तुमची वही साहजिकच आयताकृती असणार आहे. आयताकृती वही म्हणजे लांबी आणि रुंदी यांच्यातला फरक आपल्या लक्षात येतो. आयत म्हणजे काय बघा, ही जर एक वही आहे, डायरी आहे, तर ही एक आयताकृती आहे. याला आपण अशा पद्धतीने बघा, ही लांबी आणि ही रुंदी. तर असा एक आयत आपल्या समोर असतो. त्या वहीची लांबी मोजायची आहे आणि रुंदी मोजायची आहे आणि मग तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. राईट युअर आन्सर. बघूया मला खरोखर किती मुलं वही मोजतील ते माझ्या लक्षात येईल. प्रणित बिरारी म्हणतो की 44 सेंटीमीटर. संदीप उगट 10 सेंटीमीटर, फक्त 10 सेंटीमीटरची वही आहे तुझी. पोपट दातीर 62 मीटर. आता मीटर मध्ये मोजणार का? पट्टीवर मीटर आहेत का? एवढी मोठी पट्टी आहे. शुभांगी पाटील 76 सेंटीमीटर म्हणते आहे. जयश्री वाघ 96 सेंटीमीटर. गुड. तुम्ही जर खरोखर नीट मोजलं तुमच्या पट्टीने तरच तुमची परिमिती बरोबर येणार आहे. सुदाम बदादे 99 सेंटीमीटर म्हणतायत. बख्तावर शेख इज सेइंग 133 सेंटीमीटर. ओके. प्रतिभा कांबळे 20 सेंटीमीटरची वही वापरतात आपण. मला असं वाटतं की अतिशय छोटी वही असेल, म्हणजे आपल्या हाताच्या तळव्यावर पण बसेल एवढी छोटी वही असेल असं वाटतंय मला. सपना नागरे 95 सेंटीमीटर. कोणीतरी 5 mm असं पण लिहिलंय. मीनाक्षी जाधव. आपण बघा, आपण खूप शिकतोय, समजून घेतोय, परीक्षा देतोय, परीक्षा पास पण होऊ आपण. परंतु मला जर माझ्या वहीची लांबी रुंदी मोजता येत नाहीये पट्टीने तर कसं होणार? मी थोडा वेळ देतोय तुम्हाला. महेश 84 सेंटीमीटर म्हणतायत. सोनाली देवरे 80 सेंटीमीटर. अजूनही काही मुलांना मीनाक्षी शिंदे म्हणतायत की 100 सेंटीमीटर. गुड. असू शकतं, बरोबर आहे. 82 सेंटीमीटर स्वामिनी म्हणते 82 सेंटीमीटर असेल. बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे पट्टी असावी. आता कोणीतरी 1237 सेंटीमीटर लिहिले. सीताराम. चेक युअर आन्सर. अर्जुन गांगुर्डे म्हणतोय की साईड 15 आहे, लेंथ किती आहे? भावेश 100 सेंटीमीटर. ठीक आहे. निलिमा गांगुर्डे 98. बघा ॲव्हरेज 22, 25, 27 अशी वहीची साईज असते. आणि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या वहीच्या या कोपऱ्यामध्ये ही जर वही असेल तर या कोपऱ्यामध्ये साईज पण दिलेली असते इकडच्या बाजूला. म्हणजे बघा या वहीची साईज आहे 29.7 × 21 सेंटीमीटर. म्हणजे या वहीची जी लांबी अशी 30 सेंटीमीटर आहे आणि हे 21 सेंटीमीटर आहे. मग हे 30 आणि हे 30 60 आणि हे 21 पकडले तर ही 100 सेंटीमीटरच्या आसपास या वहीची पेरिमीटर येणार आहे. त्याच्यानंतर या वहीची पेरिमीटर थोडी छोटी येणार आहे. तर तुम्हाला तुमच्या वहीची पेरिमीटर काढता आली पाहिजे, तुमच्या पुस्तकाची पेरिमीटर काढता आली पाहिजे, या मोबाईलचं पेरिमीटर आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही ट्राय करून बघा मोबाईलचं पेरिमीटर की मोबाईलची लांबी रुंदी किती आहे. हा, तर मग या समजा मी याचं जर कव्हर काढलं त्या कव्हरचं पण पेरिमीटर मला समजेल की किती आहे सेंटीमीटर मध्ये. जस्ट
अशा पद्धतीने विचार करा. हा, तुमचा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपच्या स्क्रीनची पेरिमीटर काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे. जसं तुम्ही तुमच्या घरी टीव्ही आहे तर टीव्ही किती इंची आहे ते पण बघतात, तर तो इंची म्हणजे काय, 42 इंची, 45 इंची, 46 इंची, 50 इंची, काय वॉट तर ते जरा बघा. हम्म? खूप मुलांनी याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत, तर जस्ट फाइंड आउट युअर आन्सर, मला ते पण अपेक्षित आहे. आणि तुम्ही तुमच्या वही पुस्तक, पाटी असेल तर पाटी, किंवा तुमचा टेबल असेल तर टेबल, समजा खिडकी असेल किंवा जी काही आयताकृती वस्तू असेल त्याची पण मला परिमिती तुम्ही सांगायची आहे. जयश्री वाघ इंच मध्ये सांगितलेलं आहे, मी इंच मध्ये नाही म्हणत आहे, सेंटीमीटर मध्ये मला अपेक्षित आहे. ठीक आहे, जस्ट यूज इट. ओके, आपण पुढच्या सेक्शन कडे जाऊया. क्षेत्रफळ. आता व्हॉट इज एरिया, क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय. एक छोटस आपण आयत काढूया. तुम्ही जर वहीमध्ये, चौकट वहीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कशा प्रकारचे चौरस तयार होतात. नेमकं चौरस म्हणजे काय हे आधीच आपण आता समजून घेतलंय. चौरस म्हणजे काय, तसे चौरस किती बसतात त्या आकृतीमध्ये हे जर आपल्या लक्षात आलं तर मग आपण क्षेत्रफळ समजून घेऊ शकतो. ठीक आहे. तर आपण 3 सेंटीमीटरचा एक लांब अशी रेषा काढूया आणि त्याला आयत 2 सेंटीमीटरचा करूया, तर आपल्या लक्षात येईल. आणि त्याला जर आपण सेंटीमीटरचे चौरस तयार केले तर किती तयार होतात ते बघूया, आणि मग क्षेत्रफळाची एक जी नेमकं क्षेत्रफळ म्हणजे काय हे समजून घेऊया. तर आपण 3 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद असा एक आयत काढूया. बघा, बरेच मुलं म्हणतायत की आमचा टीव्ही 43 सेंटीमीटर आहे. हा, चेक करा तुम्ही, मोजा, मग तुमच्या लक्षात येईल की सेंटीमीटर म्हणजे काय आणि इंच म्हणजे काय. क्षेत्रफळ त्या जागेने व्यापलेला जो भाग आहे त्याला क्षेत्रफळ आपण म्हणतो. त्या एरिया ऑफ द फिगर, क्लोज फिगर, त्याचा एरिया आपण समजून घेत आहोत. तर आयताचा जो एरिया आहे तो लांबी गुणिले रुंदी अशा पद्धतीने येतो. त्यामुळे 3 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद या आयताचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर ते 6 स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण म्हणतो. स्क्वेअर सेंटीमीटर का म्हणतो, कारण त्याच्यामध्ये 6 सारखे स्क्वेअर तयार होतात आणि म्हणून त्याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर म्हणतो. परिमितीमध्ये त्याचं एकक असतं म्हणजे फक्त सेंटीमीटर किंवा मीटर, पण एरियामध्ये त्याचं एकक असतं स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर. येस, विलास पवार यांनी बरोबर सांगितलंय, 6 स्क्वेअर सेंटीमीटर. आता एक दुसरा आयत घ्या, ज्या आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असेल. मी तोंडी उदाहरण सांगतोय, तुम्ही डायरेक्ट एरिया ऑफ दॅट रेक्टँगल उत्तर लिहायचं आहे. आयताची लांबी 8 सेंटीमीटर, आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असेल तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. जागेचे मोजमाप करणे हे बरोबर आहे, पण जागेच्या मोजमापामध्ये स्क्वेअर का लागतो हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. मी जर 6 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणत असेल तर त्याचा अर्थ नेमका काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. 8 गुणिले 4 बरोबर 32. भास्कर निकुंभ सरांची मुलगी आहे मला वाटतं, तिने लिहिले 8 गुणिले 4 बरोबर 32, पण 32 काय, 32 स्क्वेअर सेंटीमीटर, किंवा त्याला आपण सीएम, त्याच्या बरोबर बघा एक फिगर आपल्या समोर दिसते. याच्यामध्ये फक्त स्क्वेअर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. जर आपण व्यवस्थित ते आकृती त्या पद्धतीने काढली, परत सांगतोय,
हा, या ठिकाणी हा जो आयत आहे त्या आयतामध्ये 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरचा सॉरी चौरस आपण तयार केला आहे. 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर. आता इथे चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काढताना लांबी गुणिले रुंदी असं सरळ सरळ आपल्याला जर गुणाकार आपण केला तर 3 गुणिले 3, 3 सेंटीमीटर गुणिले 3 सेंटीमीटर बरोबर काय येतं? लांबी गुणिले लांबी, रुंदी नाही, त्याला लांबीचा वर्ग किंवा साइड स्क्वेअर असंच आपण म्हणतो. येस. मग 3चा वर्ग जो येतो तो 9 येतो. 3चा वर्ग 9. आणि त्याला लिहिताना आपण काय लिहितो? 9 स्क्वेअर. स्क्वेअर युनिट और स्क्वेअर सेंटीमीटर. जर युनिट दिलेलं नसेल तर आपण तिथे यस अशा पद्धतीने लिहितो. म्हणजे कोणतं युनिट असेल, सेंटीमीटर असेल, मीटर असेल, तर त्या पद्धतीने त्याचं उत्तर येतं. आता आपण आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये 1-2 उदाहरणं घेऊया की कशा पद्धतीचे उदाहरणं नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला येतात. तर बघूया आपण. परिमिती आणि क्षेत्रफळ यांना जोडून काही प्रश्न तयार होतात, तर तो प्रश्न आपण घेऊया. ज्याची परिमिती 48 मीटर आहे. बघूया किती मुलं सोडून बघतायत. प्रश्न आपण लिहितोय. प्रश्न लिहायचा आहे तुम्ही वहीमध्ये. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे किंवा काय? किती? परिमिती किती आहे? 48 मीटर. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काय? आता हे गणित जे आहे ते परिमिती आणि क्षेत्रफळ अशा दोन्हीही संकल्पनांवर आधारित आहे, दोन्ही कन्सेप्टवर आधारित आहे. तर मला परिमिती समजली पाहिजे आणि क्षेत्रफळ पण समजलं पाहिजे. हा, तर बंदिस्त जागेची बाहेरची आउट बॉर्डर आणि त्या बंदिस्त जागेने व्यापलेली पूर्ण जागा अशा पद्धतीचा आहे. क्वेश्चन रिपीट करतो. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ किती? Bhaktavar Sheikh, I have said 48 meter. Sandeep Pugat, answer is correct, but unit is wrong. Meenakshi Shinde, unit is not correct. ज्या चौरसाची परिमिती 48 मीटर आहे तर साहजिकच चौरसाची परिमिती बरोबर 4 इंटू लांबी रूपा पवार म्हणताय की समजलं नाहीये, पुन्हा एकदा सांगतो. बघा, ज्या चौरसाची परिमिती 48 मीटर आहे
पिंटू भंडारीमधनं इंग्लिशमध्ये सांगतो, पुन्हा सांगतोय नक्कीच. परिमिती बरोबर 48 मीटर. 48 मीटर. परिमिती किती आहे? 48 मीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 48 मीटर. व्हॉट इज इट्स एरिया? असा प्रश्न आहे. गिवन थिंग इज पेरिमीटर. पेरिमीटर इज 48 मीटर. So we have to find out the side of that square, and to find out the side we must know the formula of perimeter, that is 4 into a or 4 into side. So 48 is equal to 4 into side. So the side is 48 upon 4. The side of the square is 12 meter. If side is 12 meter, 48 upon 4 बरोबर बाजू, तर बाजू आली 12 मीटर. मग क्षेत्रफळ किंवा एरिया बरोबर, मग आपण क्षेत्रफळाचा एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर किंवा बाजूचा वर्ग, बाजू गुणिले बाजू. मग बाजू गुणिले बाजू केलं तर 12 गुणिले 12, तर उत्तर येतं 144 स्क्वेअर मीटर. चौरस मीटर असं लिहायला विसरायचं नाही. पुन्हा याला इंग्लिश मध्ये सांगतो. द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर, दॅट इज 12 into 12. द आन्सर इज 144 square meter. We have to write complete answer. Good. काही मुलं म्हणतात की समजलं. अर्जुन, हा आपण घेऊया, झूमवर पण क्लास घेऊया, सगळ्यांशी बोलूया आपण कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना अडता आहेत. पण आता तुम्ही जरा समजून घ्या, मी अगदी स्लो घेतोय सगळं. मी आधी सांगितलेले 5 प्रश्न, नंतर सांगितलेले 5 प्रश्न, आणि आता जो प्रश्न घेतला त्याच्यावर तसे पण 4-5 प्रश्न, असे एक 15-20 प्रश्न आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळावरचे सोडवायचे आहे. आणि नंतर मग याच्यावरचे अजून अवघड प्रश्न घेणार आहे. एक 2018ला आलेला प्रश्न नवोदयचा आपण घेणार आहोत. हा प्रश्न समजला असेल, बऱ्याच मुलांनी याचं उत्तर दिलेलं आहे. हा प्रश्न आपण लिहूया. प्रश्न 2018ला येऊन गेलेला आहे, तोच प्रश्न आपण लिहिणार आहोत. चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती? बाजू किती सेंटीमीटर मध्ये विचारलेला आहे प्रश्न सेंटीमीटर मध्ये, बाजू कंसामध्ये आपण सेंटीमीटर पण लिहू शकतो. हा प्रश्न 2018च्या नवोदय परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे नीट विचार करून त्याचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे.
आता परिमिती आणि क्षेत्रफळ सारखंच असेल तर त्याचा विचार आपल्याला करावा लागेल की नेमका अशी कोणता चौरस आपल्याला घेतला पाहिजे. तर दोन सूत्र आपण लिहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. परिमिती बरोबर क्षेत्रफळ. बघा दोन्हीही गोष्टी सारख्या आहेत. आता आपण परिमितीचं सूत्र लिहूया 4 गुणिले बाजू आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, कारण बाजू सारखीच आहे, किंवा बाजू वर्ग लिहिला तरी चालेल, म्हणजेच बाजू गुणिले बाजू. आता दोन्ही ठिकाणी गुणाकार आहे त्याच्यामुळे आपण बाजू हा जे आहे कट केला, दोन्ही साइड आहे LHS आणि HSS RHS ला, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला आपण बाजू कट केली तर बाजू बरोबर 4 येणार आहे. 4 हे इझी आपल्या लक्षात येतं की त्या चौरसाची बाजू जी आहे ती 4 सेंटीमीटर असणार आहे. फक्त 4 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ सारखं असतं. असा एकच चौरस आहे, अजून कोणते चौरस आहे ते पण तुम्ही शोधा, त्या लक्षात येईल की बघूया आपण कोण कोण शोधतं ते. मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता की असा कोणता चौरस आहे 4 सेंटीमीटरचा चौरस सोडून की त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ सारखंच येईल. बघूया आपण किती मुलं त्याचे उत्तर देतील. चार. 4 काय 4 सेंटीमीटर, पुस्तकामध्ये पण सेंटीमीटर मध्ये विचारला होता तो प्रश्न, म्हणून उत्तर 4 सेमी असं आहे. जर सेमी दिलं नसतं तर 4 एकक आपण लिहिलं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते सोडवायचं आहे आणि याच्यावरचा एक एखाद दोन प्रश्न आपल्याला तयार करता येतो का ते बघा. अजून एक प्रश्न आयताच्या परिमिती आणि क्षेत्रफळाच्या संदर्भात आपण घेऊया. एक दोन प्रश्न आपण घेऊया. एका आयताची लांबी एका आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे व त्याची परिमिती 20 सेंटीमीटर आहे. तर आयताचे क्षेत्रफळ किती. चला आता काहीही आम्ही सांगणार नाही आहे, तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे. बघूया किती मुलं सोडवतात. शेअर युअर आन्सर इन कॉमेंट बॉक्स फास्ट. बघतावर चेक युअर आन्सर. संदीप फुगाट, चेक युअर आन्सर. आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे, परिमिती 20 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे. तर आयताचं काय काय शोधावं लागेल आणि मग कसं क्षेत्रफळ काढावं लागेल ते बघा. भास्कर निकुंभ सरांची मुलगी आहे मला वाटतं. आन्सरचं युनिट बघा. चेक द युनिट ऑफ द गिवन आन्सर. युनिट शुड बी करेक्ट. बघतावर नाव यू आर करेक्ट.
गायत्री गायकवाड 120. कसं काढलं 120? चेक युअर आन्सर. बघा तुम्ही फक्त 20 × 6 केलं. मला माहिती आहे बरेच मुलं अशा पद्धतीने चुका करतात. अर्चना जाधव 24 सेंटीमीटर नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो की क्षेत्रफळाचं एकक काय आहे? क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस. आणि परिमितीचं एकक फक्त सेंटीमीटर किंवा मीटर किंवा मिलीमीटर किंवा किलोमीटर, जे काही एकक असेल ते. ठीक आहे. आता आपण प्रश्न सोडवून बघणार आहोत. ज्या मुलांचं चुकलेलं आहे त्यांनी नीट समजून घ्यायचं आहे. पोपट दातीर म्हणताय की 16 स्क्वेअर सेंटीमीटर. वी आर सॉल्विंग द क्वेश्चन. जलील पठाण 17. कसं लिहिलं 17? आता बरोबर आहे निकुंभ. 24 स्क्वेअर सेंटीमीटर. रूपा पवार म्हणते सर मला समजलं नाही. आता बघ समजून सांगतो आहे. आयताची लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर. त्याची परिमिती आहे 20 सेंटीमीटर. क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला आयताची रुंदी काढावी लागेल. आपल्याला काय दिलेलं आहे, काय विचारलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे. परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. आता 2 गुणिले लांबी किती आहे? 6. परिमिती दिली आहे 20. 6 अधिक रुंदी म्हणूया आपण. ब्रेड म्हणूया. ठीक आहे, बी म्हणूया. तर 20 बरोबर 12 अधिक बी. 2b, सॉरी 2b. मग 2b बरोबर 20 वजा 12. मग 8 बरोबर 2b. सॉरी, बी बरोबर 4. तर बी जो आला तो ब्रेड म्हणजेच रुंदी किती आली? 4 सेंटीमीटर. साहजिकच आहे, सेंटीमीटर मध्ये लांबी आहे तर सेंटीमीटर मध्येच रुंदी असणार आहे. आता क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. तर 6, येस, इंग्लिश मध्ये लेंथ इंटू ब्रेथ. द एरिया ऑफ एनी रेक्टेंगल इज लेंथ इंटू ब्रेथ. The length of the rectangle is already given, that is 6 centimeter, and breadth we have calculated, that is 4. So multiplying 6 into 4, that is 24 square centimeter. The correct answer is yes, मराठी मध्ये 24 वर्ग सेंटीमीटर. शोभा सांगळे 24 सेंटीमीटर आपण लिहिलेलं आहे. मला खात्री आहे आता तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी. परिमिती आहे 20, लांबी आहे 6, म्हणून 2 लांबींची बेरीज झाली 12. ती आपण परिमितीतून वजा केली तर आले 8 सेंटीमीटर. आणि 2 लांबी जर 8 सेंटीमीटर असेल तर एक जी रुंदी आहे, सॉरी रुंदी, ती 4 सेंटीमीटर आली. आणि लांबी दिलेली आहे 6, रुंदी आली आहे 4, त्यांचा गुणाकार केला तर तो आला 24. आणि क्षेत्रफळाचं सूत्र जे युनिट आहे ते आहे स्क्वेअर सेंटीमीटर. तर आन्सर आहे 24 वर्ग सेंटीमीटर किंवा 24 स्क्वेअर सेंटीमीटर. मीनाक्षी शिंदे म्हणतात की खूप छान समजलं. थँक्यू. खूप छान पद्धतीने आपण समजून घेतात. अजून एखाद 2 प्रश्न आपण घेऊया आणि मग पुढचा जो भाग आहे तो मला नंतर घ्यावा लागणार आहे घनफळाचा. कारण आज आपण फक्त आयताचं क्षेत्रफळ, आयताची परिमिती, चौरसाची परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ एवढ्या याच्यावरच काम केलेलं आहे. नंतर उद्याच्या सेशनला आपण पुढे अजून जाऊया. ठीक आहे. एक उदाहरण आपण असंच अजून घेऊया. इथे फक्त आपण व्हॅल्यू थोड्या चेंज करूया. आयताची लांबी आणि परिमिती बदलवून घेऊ. मग तुम्ही त्याच पद्धतीने सोडवा. बघूया काय होतंय ते. हा, आयताची लांबी आपण घेऊया 10 सेंटीमीटर. आपण फक्त व्हॅल्यू चेंज करतोय. हा,
लांबी घेतली आहे 10 सेंटीमीटर, त्याची परिमिती आपण घेतलेली आहे 32 सेंटीमीटर. हा, तर त्याचं क्षेत्रफळ किती? हा, हे मुलांनी सोडवायचं आहे. आता तुम्ही सोडवायचं आहे, बघूया किती जणांना येतं. फास्ट, कम ऑन. समजले म्हणताय जयश्री सानप. मला उत्तर पाहिजे पुढच्या प्रश्नाचं. मी होमवर्क सांगितलेला आहे, पुन्हा सांगतोय की सांगितलेल्या उदाहरणासारखे 5-5 उदाहरणं सोडवायचे. 60. संदीप मस्के, 60च्या पुढे काय आहे? किती वेळ सांगायचं? एवढं सांगून जर तुम्ही विसरणार असाल तर कसं होणार? इंग्लिश मध्ये सांगतो, पिंटू भंडारे. द लेंथ ऑफ rectangle is 10 centimeter and its perimeter is 32 centimeter. What is its area? We have to calculate the area of that rectangle. The length given is 10 centimeter and perimeter is 32. Just calculate fast. Dattu Bandare. For you, I have said it in English. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या मुलांनी सोडवायचं आहे. बक्तावर करेक्ट. वनिता, you have written 60 only. What is the unit of that? रूपा पवार, 60 लिहिले फक्त. सुदाम बदादे, काही नाही, कोणत्याच प्रकारचे काही इमोजीस काय दाखवायचे नाहीत. प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. होमवर्क अशा प्रकारचे 5-5 प्रश्न, आधी घेतलेली परिमिती आणि क्षेत्रफळ, वेगवेगळे 5-5 उदाहरणं सोडवायचे आणि परिमिती आणि क्षेत्रफळाचे एकत्रित अंक बदलून आपण उदाहरणं तयार करायचे आणि ते सोडवायचे आहेत. आणि ते मला रिप्लाय करायचे व्हॉट्सअपवरती. बघूया किती मुलं सोडवत आहेत. बघा, तुम्ही जोपर्यंत स्वतः काही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्न निर्माण करता येणार नाही. प्रश्न निर्माण करता आले तर ओके. आता आपण भरपूर वेळ झालाय, 1.25 तास झालाय, भरपूर आपण प्रश्न सोडवलेले आहेत. मला वाटतं यापुढे तुम्ही मी दिलेला 15 प्रश्न तरी तुम्ही या पेरिमीटर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, या 4 गोष्टींवरती, 4 मुद्द्यांवरती किमान 15 ते 16 प्रश्न सोडवायचे आहे. सुवर्ण शेळके, आमचे नंबर डिस्प्ले होत आहेत बघा स्क्रीनवरती. सर, आय हॅव नॉट युअर नंबर, प्लीज सी द नंबर्स ऑन स्क्रीन. वाल्मिक सर आणि वैभव सर असे दोन्ही नंबर स्क्रीनवरती आहेत. प्लीज विजिट आवर वेबसाईट www.ganitmitra.com. सर, नंबर नाही. ओके, ग्रुपमध्ये तुम्ही असाल तर ग्रुपमध्ये पण नंबर आहेत, मला व्हॉट्सअप मेसेज करायचे आहेत. ज्योती लोखंडे, हो सर, खूप छान समजलं, थँक्यू, व्हेरी गुड. खूप छान रिप्लाय दिले. आपणही चांगल्या पद्धतीने समजून घेतात. पुढच्या 1-2 लेक्चरला आपण झूमवरती सगळ्यांशी बोलणार आहोत. तर आज इथे थांबूया. खूप छान पद्धतीने आपण कॉमेंटमध्ये रिप्लाय दिले. मला इथून पुढे आपल्याकडून अपेक्षित जे आहे ते युनिट्स आपण करेक्ट लिहायचे आहे. परिमितीचं एकक हे सेंटीमीटर किंवा मीटर असेल. क्षेत्रफळाचं एकक स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर असेल. व्हेरी गुड. पिंटू भंडारे इंग्लिश मध्ये पण समजलेलं आहे. आम्ही, वैभव सर आणि माझं वैयक्तिक, आमचं दोघांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कोणालाही खूप जास्त प्रसिद्धीची गरज नाहीये. आम्हाला ते अजिबात करायचं नाहीये. आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वराज पण म्हणतो मला समजलेलं आहे. खूप छान पद्धतीने आपण समजून घेतलं. थँक्यू. सगळ्यांचे खूप खूप आभार. कोविडच्या काळामध्ये आपण स्वतःची काळजी घ्या. कुठेही बाहेर फिरू नका. बाहेर फिरत असाल तर मास्क लावा. खूपच अर्जंट असेल, गरजेचं असेल तरच बाहेर जा. अन्यथा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आज इथे आपण थांबूया. बाय, सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू.